तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे त्यालाच त्याचं महत्त्व कळणार आहे. म्हणून ते काय म्हणतात, सोनियाचे ताट क्षीराने भरिले, भक्षावया दिले श्वाना लागे, मुक्ता फळहार खराशी घातला, कस्तुरी मुकाराला चोजविले, वेदपारायण बधिरा सांगे ज्ञान, तयाशी ते खून काय जाण, तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. म्हणजे या अभंगातनं काय म्हणतात तुकाराम महाराज की ज्याला ज्याचे ज्ञान आहे त्यालाच ते कळणार आहे. कुत्र्याला जर सोन्याच्या ताटामध्ये खीर खायला दिली तर त्याला त्याचं महत्त्व कळणार आहे का? नाही कळणार. म्हणजे सोन्याच्या ताटात दिली काय किंवा जमिनीवर अन्न टाकलं काय, तर मौल्यवान मोत्याचा हार गाढवाच्या गळ्यामध्ये जर घातला तर त्याला त्याचं महत्त्व कळणार आहे का? किंवा डुकराला कस्तुरीचा सुगंध दिला तर त्याला ते कळणार आहे का? एखाद्या बहिऱ्या माणसाला आपण जर ब्रह्मज्ञान सांगितले तर त्याला ते समजणार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे, ज्या विषयाची माहिती आहे त्यालाच त्याचे महत्त्व कळणार आहे. आणि म्हणून भक्तीचा महिमा हे कुणाला कळणार आहे? हे संतांनाच कळणार आहे. कारण संतांना भक्तीचा महिमा माहिती आहे आणि म्हणून ज्याला ज्याचे ज्ञान आहे त्यालाच त्याचे महत्त्व कळते असं या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.